श्रीराम चौधरी महाराज जळगाव जिल्ह्याचे एक कीर्तन भागवतकार आले. मी भागवतकार कीर्तनकार आहे. महाराष्ट्रात पहिला नंबर शिवशाहीर आहे. जरांगे साहेबांना चांगलं प्रकरण निर्माण केलेलं आहे. आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आमच्या जळगाव जिल्ह्याचे लोक डोळे गुजर गैरी गुजर हे सगळे रडत आहे. हे मंत्री पुढारी आरक्षण देत नाही आमचे मराठी असून. जर आम्ही सरकाराचे यांना पैसा करोडो मिळतो. मला यांच्या धर्मशाळा शाळा जप्त करा, कारण काही आरक्षण देत नाही मराठी लोक लढायला पुढे. आणि आम्ही मुख्यमंत्र्याला निवडून देतोय. जरांगे साहेब कोणत्या मुख्यमंत्र्याला विरुद्ध नाही आहे. त्यांना म्हणते दादा तुला गणपतीसारखं आम्ही पूजन करतो, आम्ही तुला पूजन करतो, आम्हाला आरक्षण दे. मुख्यमंत्री आरक्षण देत नाही. तर आम्ही दुसरा मुख्यमंत्री तयार करू. आम्ही मराठा आहे म्हणून हिंदुस्थान स्वतंत्र झालो. आम्ही नसते तर यांना देश राहिलं नसतं. पण या देशावर राम घडी घडी येतोय महाभारतात आणि अजून रशियाला मारताय, रशियाला नाकालावून मारताय. कारण रामचा काय अधिकार आहे इसाई कसाई आणण्याचा. आणि अनेक प्रकारचे विदेशी लोक राज्य करतील. हिंदू मुसलमानचे भांडणं लावून आम्हाला आरक्षण देत नाही. आजच्यामध्ये मारायच्या पाठी लागलेले. आम्हाला आरक्षण द्यावं लागेल. आमचे जरांगे मराठा आम्ही मराठा लोक आरक्षण नाही. आमच्या गरिबांना रोटी नाही, आमच्या गरिबांच्या बायांना पापड नाही, शेतामध्ये काम करून पैसा मिळत नाही. मनमन तशी महागाई झाली. रेशन मिळत नाही, कार्ड मिळत नाही. आम्ही हिंदू मराठा असून याला मतदान करतो. आम्ही नरेंद्र मोदी योगीजीला मानतो. तरी आमच्या जरांगे साहेबाला शिवाय देतो. तो वकिलाचं नाव काय, तो गुंडा वकील सदा या महाराष्ट्र सध्यालाच आंधळा डोळ्याचा. तो राज ठाकरेंना पण छेड केली त्यानं. त्याचा डोळा निघालेला आहे. ती बाई कोणती आहे हिडक्या जातीची, त्याला कांदे नाही. त्याला महाराष्ट्रामध्ये जर प्रवास केला त्याची याची गाडी साहेब सोडणार नाही. तो एवढं विचित्र बोलतो आमच्या जरांगे स्वामीजी. तो देव माणूस आहे, यांच्यासारखा माणूस नाही. आम्हाला आरक्षण नाही मिळालं. आमच्यावर कोर्ट देतं. आमचा कोर्टाचा अधिकार काहीच नाही. आमच्या आरक्षणामध्ये कोर्टाला अधिकार नाही. कोर्ट फक्त कुणाला फाशी द्या. घडी घडी कोर्टाच्या जजला सांगता यांना फाशी लावा, यांना बंदी घाला. कोर्टाच्या जजला अधिकार नाही. कोर्ट फक्त मगल्या लोकांना, गुंड्या लोकांना अधिकार आहे. पण कोर्ट आमच्या मंत्री पुढाऱ्यांमध्ये जाऊ नये. कोर्ट जर चुकीचा व्यवहार केला तर आम्ही रोडवर फाशी, रोडवर सजा देऊ, कोर्टाला बंदी घालू. विदेशाचं संरक्षण चालवता यांना लाज वाटली पाहिजे. लोकांना नक्षलवादी बनवताय म्हणून आमच्या जरांगे साहेबांना 20 वाजण्याचा विचार करतो. विचार कर देवेंद्र फडणवीस. तुला जर महाराष्ट्रात आरक्षण आमच्या हक्कात. अरे बाबा मी कोणाच्याच बापाला घाबरणार नाही. तू मराठी आहे, ब्राह्मण मराठी आहे, क्षेत्री मराठी आहे, कोणती मराठी आहे, सगळ्या जातीला आरक्षण समान द्या. नाही तर हे पूर्ण आरक्षण नष्ट करून टाका. कारण का समान कायदा करा. तुमची माहिती औलाद असेल समान कायदा करा या देशावर. याला आरक्षण द्या, त्याला आरक्षण देऊ नका. मी संन्यासी साधू पंथाचा असून जळगाव जिल्हापती आमच्या जमिनीवर हल्ला तिथला मंत्री गुंड आहे. तो मंत्री आमचे आरक्षण मंजूर करत नाही. बायकांवर बलात्कार होत आहे, खून होत आहे. आम्ही बीजेपी सरकारला विरुद्ध नाही. बीजेपी सरकार आमच्या मराठ्यांना आरक्षण देत नाही तर आम्ही यांना सोडणार नाही. आम्हाला जर शरद पवारने जर आरक्षण शरद पवारने दिलं नाही, आम्हाला जर शरद पवारने इथे आम्हाला काही दिलं असतं तर आम्हाला खाण्यापिण्याची योजना केली असती. त्यांचा बी सपोर्ट नाही. आम्ही स्वतःच्या बळावर जगतोय. एवढे लोक आलेले आहेत जळगाव जिल्ह्यामधून. मी महाराष्ट्रातला पहिला नंबर शाहीर आहे. जरांगे साहेबांचे गुण गाऊ शकतो. म्हणून आमच्या मराठ्याला हिंदू म्हणून हिंदूला मारू नका. त्या गुलशन कुमाराची हत्याकांड करेल आणि गोपीनाथ मुंडेचं पण काढेल तरच तुमचं सरकार आम्ही हलवून टाकू. जर आम्ही तुमच्या सरकाराला विरुद्ध नाही म्हणून मराठा संघर्ष आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. मराठा आरक्षण आमच्या हक्काचे. आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर शाहीर आहे. तर मला पुढे जाऊ नये, मी चॅनलवर दिसू नये, मी माझ्यावर अत्याचार करून मी संन्यासी साधू असो का ग्रस्ती असो या मंत्र्याला जळगाव जिल्ह्यात गुजर समाजाला पुढे येऊ देत नाही. म्हणून मी शाहीर आहे. शाहिरी पवाला यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची का? नाही. यावेळेस फक्त निर्धार केला पाटलाने, जरांगे पाटलाने. मागच्या वेळेस चुकी झालेली जबरदस्ती करायची नाही. त्याच्यामुळे जरांगे पाटलाचा आदेश येईपर्यंत आम्ही एकही मुंबईतून हलणार नाही. लाखोंच्या संख्येने अनेक लोक येणार आहेत.
तुम्हाला काय वाटतं सरकार आरक्षण देईल का यावेळेस? नाही, द्यावंच लागेल. कारण 50-20 जे समाज आहे ते सरकारचं अपयश आहे. 50% समाज जर महाराष्ट्रात मराठा समाज असून बी जे दुर्दैवी आहे, जे आरक्षणापासून वंचित आहे, हे सरकारचा सरासरी अपयश आहे. कारण सरकारने सामान्याची भूमिका घ्यायला पाहिजे. हे आंदोलन म्हणणं म्हणजे सरकार मुख्यमंत्र्याचा अपमान आहे. एवढा मोठा समाज आंदोलनाला उभा राहिलाय आणि याच्याकडे मुख्यमंत्र्याचं लक्ष नाही. पाण्याची टंचाई आली, आंदोलनाला त्रास व्हायलाय, बाथरूमला व्यवस्था नाही, हॉटेल बंद करण्यात आले, कोणी बाहेरून वाहनं येऊ देईन झाले तर